गाईस, तर मी गौरी गुल्हाने आणि तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर हा व्लॉग आहे नागपंचमीचा। तर सकाळीच मी अंघोळ केली आणि फ्रेश झाली। तर ही व्हाईट कुर्ती आणि व्हाईट पॅन्ट मी घेतला होता। तर मी आधीच म्हटले होते की मी साडी घालणार, पण साडी थोडी हेवी वाटते म्हणून मी काही साडी वगैरे घातली नाही। तर अशीच मस्त मी मेकअप करायला सुरुवात केली आणि ही अशी सिंपल हेअरस्टाईल केली होती, झुमके घातले होते आणि नागपंचमी आहे म्हणून मी बांगड्या घातल्या होत्या हिरव्या कलरच्या। तर असंच मस्त रेडी झाली होती आणि थोडे फोटो क्लिक केले आणि तुम्ही नक्की सांगा की मी कशी दिसत आहे। तर असंच फोटो सेशन केला आणि मग इकडे कामाला सुरुवात केली। तर आमच्या विदर्भामध्ये काही ठिकाणी नागपंचमीला करंज्या केल्या जातात। तर मी रेडी झाली आणि किचनमध्ये आली आणि यावेळेस मी फर्स्ट टाईम करंज्या करणार होती, तर मी खूपच एक्सायटेड होती। तर सगळ्यात पहिल्यांदा मी रवा वगैरे मळून घेतला आणि नंतर मग करंज्या करायला सुरुवात केली। तर सगळ्यात पहिल्यांदा मला आजीला सांगितलं की कसं कसं करावं लागते तसंच, आणि हा करंजीचा छाशा होता तर हा आणला होता मी काकूकडून। तर मी करंज्या करायला सुरुवात केली। तर सगळ्यात पहिल्यांदा ते गोड पिठी वगैरे असते ते ऑलरेडी सगळ्यांनी भाजून घेतली होती। तर मी आधी आपली पाती लाटली आणि पापडी लाटली। नंतर मग आजीने मला सांगितले की कसं कसं करायचं, तर मी तशीच करत होती। तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्या साच्यावर ते पापडी टाकली, त्याच्यामध्ये सारण टाकले आणि नंतर मग मी त्याला फील केले। तर तुम्ही बघा मी समोर कशी करते आणि माझी एक्साइटमेंट लेवल एवढी होती, हे बघा मी कशी हसत आहे। तर असं सगळं मस्त करंज्या पण आमच्या बांधणं झाल्या होत्या। तर कढईमध्ये तेल ठेवले आणि मग आम्ही अशा करंज्या तळून राहिलो होतो आणि करंज्यासोबत पापड्या पण इम्पॉर्टंट आहे, तर त्या पण आम्ही करत होतो। तर सगळ्यात पहिल्यांदा करंज्या तळल्या आणि माहीत आहे का, करंजी एकही फुटली नाही। मी फर्स्ट टाईम केली होती आणि खूप छान झाली आणि आजी अशी मस्त छान तळत होती। तर हे बघा अशा मस्त करंज्या आमच्या झाल्या होत्या आणि मग मी इकडल्या साईडने पापड्या पण तळून घेत होती आणि नंतर इकडल्या साईडने मस्त अशी पूजेची तयारी करणं सुरू होती। तर ह्या आम्ही रव्याच्याच केल्या होत्या, कोणी कोणी मैद्याच्या पण करते आणि याच्यामध्ये आम्ही गोड पिठीचं सारण टाकले होते, तर त्याच्यामध्ये फील केले होते। आणि पापड्यांना हे एक दिवसा आधीच करून ठेवायला लागते, म्हणजे असं मस्त क्रिस्पी येते। पण आम्ही नागपंचमीच्या दिवशीच केल्या होत्या। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तळून घेतली आणि मग इकडे सगळी अशी तयारी सुरू होती स्वयंपाकाची वगैरे। तर हे स्वयंपाकाची वगैरे सगळं झालं होतं, मग आम्ही घेतली होती पूजा करायला। तर आमच्याकडे ना अशीच पूजा केली जाते नागपंचमीला। तर माझे जे आई बाबा आहेत ना, ते नागद्वारला गेले होते। तर आम्हाला दर नागपंचमीला असे 9 वडे भजी म्हणजे अशी ठेवावे लागते व्यवस्थित, दिवे वगैरे आणि आपल्या पापड्या। तर अशी मस्त पूजा राहते। तर मी इकडे स्वयंपाकाचं दाखवून देते। मी पुऱ्या केल्या होत्या, आलूची भाजी केली होती, वडे पापड कुरवडी केली होती आणि इकडे सलाड पण ठेवून दिले होते आणि कढी केली होती। तर हा होता आमचा मेन्यू नागपंचमीचा आणि मी ताट वगैरे वाढून घेतले होते देवासाठी। तर इकडे आमची मस्त अशी पूजा करणं सुरू होती। तर यावेळेस पूजा ओम करू राहिला होता, कारण की माझा भाऊ पण गेला होता महादेवाला आणि नागद्वारला। तर असं मस्त पूजा करत होते। पहिले ओमनी पूजा केली, तर इकडे शिरा पण केला होता कढईसाठी शिरा करत असते, रव्याचा शिरा केला होता आणि आमची इकडे असं पूजा करत होती। तर बाबानं केळीचे पान आणले होते, त्याच्यावर अशी मस्त पूजा केली होती। तर तुम्ही बघा कशी समोर पूजा केली जाते ते।
नंतर मग माझी बहीण आली होती प्रसाद घेऊन, तर तिने सगळ्यांना प्रसाद दिला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी प्रसाद घेतला आणि शिरा खूप छान झाला होता. तिच्याकडची पूजा झाली होती, आमची इच्छा आता सुरू होती. तर मी खोबरं खाल्ले आणि प्रसाद खाल्ला. आणि नंतर मग मी डबल बाबाने मग आता बाबा पूजा करत होते. ओमनी वगैरे दिवा वगैरे लावला आणि मग मी बघत होती. मी फक्त खुर्चीवर बसून फक्त व्हिडिओ काढत होती आणि बस निरीक्षण करत होती काय काय सुरू आहे. मी पूजेला हातपाने लावला. नंतर मग मी शेवट केली होती पूजा. नंतर बस मी असं प्रसाद खाणं सुरू होते आणि भूक तर अशी लागली होती. तर आईने सगळ्यात पहिल्यांदा दिवे लावले, कारण की ते 9 दिवे लावावे लागते ना. आणि नंतर मग सगळा प्रसाद काढला. इकडे प्रसादाची पूजा वगैरे पण करावी लागते, तर ती पण करणं सुरू होते. पूजा झाली होती, तर बाबांनी पूजा करायला बसले. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या जे दिवे होते आणि जे पुऱ्या वगैरे, तर सगळ्याला प्रसादाला हळद कुंकू लावले. नंतर मग त्याला चांगले असे ओवाळले आणि आमची जे पिंड होती महादेवाची, त्याच्यावर बेल वगैरे वाहिले होते आईने. तर ही सगळी पूजा अशी मस्त झाली. आणि मग माझ्याची आता आरती सुरू झाली. मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान, स्वामी मात्रे मान, कामना पूर्ती, जय देव जय देव. नंतर मग आरती खतम झाल्यावर सगळ्यांनी असे ओवाळले आणि कापूर वगैरे दिला. तर मग मी पण आधी ओवाळले देवाला आणि पाया लागली, दर्शन घेतले. तर आशीर्वाद मागितला तुमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. तर मग बाबाने नारळ फोडले आणि जे नारळाचे जे फोतर असते ना, ते प्रसादावर ठेवावे लागते असं काहीतरी आहे. तर हे सगळ्यात पहिल्यांदा असे बाबांनीही ठेवले होते. नंतर मग आम्ही सर्वांनी देवाला ताट वाढले आणि सगळ्यांनी नमस्कार केला. आणि हे बघा, आणि हो, तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ओके, तो भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.